नमस्कार. महाजन स्टडी पॉइंटमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत. बालमनोशास्त्रामधील वाढ आणि विकास हा घटक आपण पाहत आहोत. आता पुढचा घटक आहे तो म्हणजे विकासाच्या अवस्था. मित्रांनो, टीईटी परीक्षा, टेट परीक्षामध्ये या विकासाच्या अवस्थेवर हमखास प्रश्न हे विचारले जातात. त्यामुळे विकासाच्या अवस्था हे किती महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे तुमचे किमान हमखास 4 प्रश्न तरी याच्यावर येतात. त्यामुळे 4 मार्क तुम्हाला पक्के करायचे असतील तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की शेवटपर्यंत पहा. बालमनोशास्त्र घटकातील सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे या विकासाच्या अवस्था. मागील घटकामध्ये आपण पाहिलेला आहे विकास. विकास म्हणजेच काय हो? पक्वता आणि अनुभव यांच्या परिमाणाने होणारे क्रमबद्ध बदल म्हणजेच हा आपला विकास. बोधात्मक, भावात्मक, ज्ञानात्मक, क्रियात्मक झालेले बालकांमध्ये झालेले कायम आणि टिकाऊ स्वरूपाचे बदल म्हणजेच हा विकास. आता या विकासाच्या नेमक्या अवस्था कोणकोणत्या ते आपण या घटकामध्ये जाणून घेणार आहोत. आता विकासाच्या अवस्थांमध्ये 2 भाग पडतात. एक म्हणजे जन्मपूर्व अवस्था आणि दुसरी येते ती म्हणजे जन्मोत्तर अवस्था. आता जन्मपूर्व अवस्थेचा कालावधी असतो तो 250 ते 300 दिवसांचा. जन्मोत्तर म्हणजे जन्मानंतर मरेपर्यंतची ही आपली अवस्था झाली. जन्मपूर्व अवस्थामध्ये पण या 4 भाग पडतात. सर्वात पहिला येतो तो म्हणजे जनन अवस्था. जनन अवस्थेचा कालावधी असतो 0 ते 2 आठवडे. त्यानंतरची अवस्था येते ती म्हणजे गर्भावस्था. गर्भावस्थेचा कालावधी असतो 2 ते 10 आठवडे. त्यानंतर तिसरी अवस्था येते ती म्हणजे भ्रूणावस्था. भ्रूणावस्थेचा कालावधी 10 आठवडे ते जन्मापर्यंत असतो. आणि चौथी अवस्था येते ती म्हणजे अभ्रक अवस्था. म्हणजे जन्मानंतर 15 दिवसापर्यंत 1 महिन्यापर्यंतचे बालक हे आपले अभ्रक अवस्थामध्ये असतो. तुम्हाला सीटीईटी मध्ये, टीईटी मध्ये किंवा या टेट परीक्षेमध्ये या अवस्थांच्या कालावधीमध्ये पण प्रश्न पडू शकतो. त्यामुळे तुम्ही हा कालावधी नीट नोट डाऊन करा आणि तुम्ही नीट लक्षपूर्वक हा व्हिडिओ ऐका. आता अभ्रक अवस्था म्हणजेच काय? बालक जेव्हा जन्मतं, जन्मानंतरची 15 दिवसांची त्याची जी स्थिती असते त्या स्थितीलाच आपण काय म्हणतो? नवजात बालक किंवा हे जन्मलेले अभ्रक. त्याला काय मांसावरण शक्ती असते का? नाही. डोक्याच्या हाडेमध्ये जे एकदम अशी मऊ स्वरूपात असतात, त्याची नाळीची जखम अजून भरून यायची असते आणि हे अभ्रक जवळजवळ 20 ते 22 तास दिवसात हे झोपत असतं. म्हणजे सर्वस्वी हे बालक पर्यावरणाशी समायोजन करत असतं. सर्वस्वी ही त्याच्या आईवर हे बालक अवलंबून असतं. म्हणून ही झाली आपली अभ्रक अवस्था. समोर तुम्हाला आता सर्वात महत्त्वाचं घटक म्हणजे ही जन्मोत्तर अवस्था. या जन्मोत्तर अवस्थेमध्ये विकासाच्या वेगवेगळ्या या अवस्था घडत असतात. याच्यावर हमखास प्रश्न असतो. त्यामुळे तुम्ही शेवटपर्यंत नीट ऐका. त्यामध्ये पण या जन्मोत्तर अवस्थेमध्ये पण एकूण आपले हे 6 भाग पडतात. त्यातली सर्वात पहिली येते ती म्हणजे शैशवावस्था. आता शैशवावस्थाचा कालावधी असतो 1 महिना ते 2 वर्षापर्यंतचा कालखंड हा बालकाचा. म्हणजे हा शैशवावस्था म्हणजे शिशु अवस्था ही बालकाची. त्यानंतर येते दुसरी अवस्था ती म्हणजे बाल्यावस्था. आता या बाल्यावस्थेचा कालावधी जवळजवळ 2 ते 12 वर्षापर्यंत असतो. पण या बाल्यावस्थेमध्ये पण 2 भाग पडतात. पहिला भाग येतो तो म्हणजे पूर्व बाल्यावस्था. दुसरा भाग येतो ते म्हणजे उत्तर बाल्यावस्था. आता पूर्व बाल्यावस्थेमध्ये किती कालखंड येतो बरं? वय वर्ष 2 ते 6 वर्ष. आणि उत्तर बाल्यावस्थेमध्ये कालखंड येतो वय वर्ष 6 ते 12 वर्षापर्यंत. त्यानंतरची आपली तिसरी अवस्था येते ती म्हणजे पौगंडावस्था. तर पौगंडावस्थेचा कालावधी वय वर्ष 12 ते 14 वर्ष. त्यानंतर पुढचा कालावधी येतो तो म्हणजे कुमारावस्था. मगाशी आपण कसं बाल्यावस्थेचे प्रकार पाहिले, 2 भाग पाहिले, तसेच कुमारावस्थेमध्ये पण 2 भाग पडतात. कुमारावस्थेचा कालावधी येतो वय वर्ष 12 ते 21 वर्षाचा. त्यामध्ये पूर्व कुमारावस्थेचा कालावधी 14 ते 16 वर्षाचा आणि उत्तर कुमारावस्थेचा कालावधी 16 ते 21 वर्षांचा. त्यानंतर पुढची अवस्था आहे ती म्हणजे प्रौढावस्था. सर्वांनाच माहिती आहे प्रौढावस्था म्हणजे आपल्या हे तरुणावस्थेचं जवळजवळ प्रौढांच्याकडे झालेला बदल. त्यामध्ये पण 2 भाग पडतात. एक तरुणावस्था, त्याचा कालावधी येतो 21 ते 40 वर्षापर्यंत. आणि त्यानंतर दुसरी कालावधी येतो तो म्हणजे उत्तर प्रौढावस्था. त्यामध्ये 40 ते 60 वर्ष हा कालखंड येतो. आणि सगळ्यात शेवटची म्हणजे आपली ही वृद्धावस्था. 60 ते 70 वर्षापर्यंतचा कालावधी आणि 70 नंतरपर्यंतचे ते मृत्यूपर्यंतचे हा आपली उत्तर वृद्धावस्था कालखंड. हे तुम्हाला नीट नोट डाऊन करा. याच्यावर हमखास तुम्हाला या कालखंडावर प्रश्न विचारत आहेत. आणि आपण हा घटक झाल्यानंतर याच्यावरची प्रश्न उत्तरे पण आपण पाहणार आहोत. अशा पद्धतीने तुम्हाला या सीटीईटीला टीईटीला प्रश्न विचारला
केलेली आहे. समज तुम्हाला आता आपण या जन्मपूर्व जन्मोत्तर अवस्था पाहिल्या. या जन्मपूर्व आणि जन्मोत्तर अवस्थामध्ये नेमकं या बालकाचा विकास कोणकोणत्या पद्धतीने होतो, शारीरिक विकास कसा होतो, भावनिक विकास कसा होतो, बौद्धिक विकास कसा होतो, सामाजिक विकास कसा होतो, याबरोबर आपल्या या अवस्थेमध्ये नेमकं कसं कसं त्याचा बदल झाला तरी आपण पाहणार आहोत. सर्वात पहिला आपण पाहिली ती म्हणजे शैशवावस्था. आता शैशवावस्थेमध्ये बालकाचा शारीरिक विकास कसा होतो ते आपण पाहू. शारीरिक विकासामध्ये सर्वस्वी बालक हे वयवर्ष शैशवावस्था कालावधी 1 महिना ते 2 वर्ष म्हणजेच काय, बालक हे सर्वस्वी त्याच्या पालकावर हे अवलंबून असणार आहे. शारीरिक विकास त्याचा हळूहळू होत असतो. शारीरिक विकासाच्या दृष्टीने सर्वात लाभदायक अवस्था म्हणजे ही शैशवावस्था. 15व्या 16व्या महिन्यापासून हळूहळू त्याच्या स्नायूवर तो स्वतः नियंत्रण मिळवू लागतो. मलमूत्र विसर्जनावर शिशु हे आपलं नियंत्रण ठेवू लागतं. शारीरिक वाढ होत जाते, नंतर आकारमानात बदल होत जातात, दात यायला सुरुवात होतात आणि पाय त्याचे हे चांगले मजबूत व्हायला हे अशा पद्धतीने त्याचा शारीरिक विकास हा होत जातो. त्यानंतर येतो तो म्हणजे भावनिक विकास. तर भावनिक विकासामध्ये मुलांच्या भावना काय असतात, तीव्र असतात. जर भूक लागल्यानंतर ते आपलं राग व्यक्त करत असतं, त्याला ते पाहिजे म्हणजे पाहिजेच असं असतं. नंतर नवीन वस्तूचं त्याला आकर्षण असतं. लहान बालकांनी पाहिलं असेल नवीन काही वस्तू त्याला ती हवी असते, त्याला ती आवडू लागते. त्यानंतर बालक हे राग, आनंद, प्रेम, उत्सुकता ही व्यक्त करू शकतं. हा झाला आपला भावनिक विकास. त्यानंतर तो म्हणजे ज्ञानात्मक बौद्धिक विकास. बौद्धिक विकासामध्ये शिशूचं क्षेत्र हे पूर्ण त्याचं इंद्रिय अनुभवाशी नियंत्रित असतं किंवा निगडीत असतं. म्हणजे आपल्या ते हातवारे करून आपल्या ज्ञानेंद्रियाच्या द्वारे ते आपल्या ही भावना, आपली ही बौद्धिक क्षमता ते विकसित करत असतं. नंतर आकलन क्षमता पण त्याची ही विकसित होत असते, त्याचा विकास होत असतो. स्वर यंत्रणा त्याची विकसित होईल तसे त्याच्या आवाजामध्ये त्याचे बोबडे बोल हे बोलायला सुरुवात होतात. वयाच्या 8व्या 9व्या महिन्यापासून ते आपला एक एक शब्द ते बोलू लागतं. नवीन शब्द ग्रहण करण्याची शक्ती त्याच्यामध्ये, इच्छा त्याच्यामध्ये निर्माण होते आणि वेगवेगळे शब्दरचना तो विकसित करत असतो. आता शैशवावस्थेमध्ये सामाजिक विकास बालकाचा कसा होतो, तर ते इतरांच्या प्रक्रियेला ते बालक काय देत असतं, प्रतिसाद देत असतं. ज्याला आपण वेगवेगळ्या पद्धती, समजा एखाद्या बालकाला आपण बाय बाय करून दाखवलं तर ते लगेच प्रतिक्रिया देतात, त्या पद्धतीने अनुकरण करत असतं, त्याला ते प्रतिसाद देत असतं. त्यानंतर इतरांची ती आपल्या बोबड्या बोलामध्ये संवाद साधू लागतं. त्यानंतर पालकांची किंवा इतरांची ती आज्ञा ते पाळत असतं, म्हणजे नकारार्थी होकारार्थी आज्ञा ते पाळत असतं. त्यानंतर प्रौढांबद्दल, आपल्या नातेवाईकांच्या बद्दल, बहीण भावांच्या बद्दल, त्याच्याबद्दल काय त्याचं प्रेम हे वाढत जातं. म्हणजे हा झाला त्याचा सामाजिक विकास. असं आपण एक एक अवस्थांचा सामाजिक, शारीरिक, भावनिक, बौद्धिक विकास पाहणार आहोत. त्यानंतर आता पुढची महत्वाची अवस्था म्हणजे बाल्यावस्था. बाल्यावस्थेमध्ये 2 प्रकार, पूर्व बाल्यावस्था, उत्तर बाल्यावस्था. यामध्ये बालकाचा शारीरिक, भावनिक, बौद्धिक, ज्ञानात्मक विकास, सामाजिक विकास होतो ते आपण पाहू. आता पूर्व बाल्यावस्थेचा शारीरिक विकास आपण पाहू. वय वर्ष 2 ते 6 वर्षापर्यंतच्या बालकांचा. त्यामध्ये सर्वात पहिला म्हणजे बालकाचं वजन, उंची यामध्ये वाढ होत जात असते. म्हणजे दुधाचे दात पडून त्याला नवीन दात, कायमचे दात यायला लागतात. शारीरिक कौशल्य ते आत्मसात करत असतं, म्हणजेच काय, उड्या मारणे, चढणे, स्नान करणे, स्वतःची क्रिया ते आता करू लागतं. वय वर्ष 2 ते 6 वर्षाच्या बालकांचा. नंतर भावनिक विकासामध्ये या बालकांच्या भावना काय झालेल्या असतात, तीव्र असतात. काही मनाविरुद्ध घडलं तर ते राग व्यक्त करू लागतात. तीव्र भीती पण असते पालकांच्या विषयी, इतरांच्या विषयी. काही कोणाबद्दल मित्रमैत्रिणींबरोबर मत्सर पण त्याला वाटू लागतो. ह्या भावना पण त्याच्या विकसित होत जातात. मुलांची स्मरणशक्ती या वयामध्ये तीव्र स्वरूपाची असते. त्यानंतर कल्पनाशक्तीचा पण त्याचा हा विकास होत असतो. आता आपण पाहूया बौद्धिक विकास. बौद्धिक विकासामध्ये काय, बुद्धीची वाढ ही झपाट्याने होत असते या कालखंडामध्ये मैत्रिणींनो. नंतर शब्दसंख्या वाढलेली असते. शाळेत जाण्याची पूर्वतयारीची हे वय असतं त्या बालकाचं. त्यानंतर तो म्हणजे सामाजिक विकास. त्यानंतर 2 ते 6 वर्ष वयोगटाला काय म्हटलं जातं, टोळी पूर्व वय. नीट लक्षात ठेवा, टोळी पूर्व वय हे कोणत्या कालखंडाला म्हटलं जातं, 2 ते 6 वर्ष हे वय म्हणजेच काय, टोळी पूर्व वय. नीट नोट डाऊन करा, हा प्रश्न हमखास टीईटीला विचारलेला आहे, त्यामुळं तुम्ही नीट लक्षात ठेवा. 2 ते 6 वर्षाच्या कालखंडाला टोळी पूर्व वय म्हटलं जातं. सामाजिक वर्तनाचा पाया या अवस्थेमध्ये घातला जातो. अनुकरण करणे, स्पर्धा करणे, सहानुभूती, सहकार्य इत्यादी सामाजिक वर्तणुकीचा विकास हा या कालखंडामध्ये झालेला असतो. वर्गमित्र त्याला जवळचे वाटू लागतात. हा झाला पूर्व बाल्यावस्थेचा विकास. आता आपण पाहूया उत्तर बाल्यावस्थेचा विकास.
उत्तर बालावस्थेचा कालावधी वय वर्ष 6 ते 12 वर्ष। या वयोगटातील अवस्थेलाच काय म्हणतात, टोळी वय किंवा क्रीडा वय किंवा कौशल्य संपादन करण्याचं वय असंही म्हटलं जातं। नीट लक्षात ठेवा, परवा मागील घटकामध्ये आपण काय पाहिलं, टोळी पूर्व वय पाहिलं आणि उत्तर बाल्यावस्थेला काय म्हटलं जातं, टोळी वय, क्रीडा वय किंवा कौशल्य संपादन वय म्हणजेच हे आपलं उत्तर बाल्यावस्था। ही तुम्ही नीट लक्षात ठेवा आणि यालाच आपण काय म्हणतो, किशोर अवस्था ही म्हणतो। हे नीट नोट डाऊन करा, नीट लक्षात ठेवा। हमखास तुम्हाला यामध्ये गफलत होते आणि तुमचा मार्क जातो, त्यामुळे नीट तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। खूप महत्त्वाच्या अवस्था आहेत आणि या अवस्थेवर हमखास प्रश्न हे येतात म्हणजे येतातच। आता उत्तर बाल्यावस्थेचा शारीरिक विकास नेमका कसा होतो, यामध्ये बालकांचं शारीरिक वाढ संथ गतीने होत असते। मुलांपेक्षा मुली अधिक परिपक्व होतात। शारीरिक कौशल्ये यामध्ये खेळामध्ये अधिक ते रमतात। उदाहरणार्थ झाडावर चढणे, सायकल चालवणे, पोहणे, धावणे या क्रिया करायला त्याला आवडत जातात। त्यानंतर संघ प्रवृत्ती म्हणजे एकजुटीने राहणं हे त्याला अधिक वाढ, ह्यामध्ये संघ प्रवृत्तीचा अधिक वाढ इथं या शारीरिक विकासामध्ये त्याला मिळत असतं। त्यानंतर पुढची अवस्था म्हणजे पुढचा विकास म्हणजे भावनिक विकास। वय वर्ष 6 ते 12 आहे। त्यामध्ये भावनांचे स्वरूप हे अनुभवामुळे आणि अध्ययनामुळे जे हे बदलत जाते। मैत्री, राग, उत्सुकता इत्यादी भावना मुले व्यक्त करत असतात। त्यानंतर मुलांपेक्षा मुलींना भीती, काळजी, स्नेह यांचा जास्त अनुभव या कालावधीमध्ये येतो। त्यानंतर या मुलांचा बौद्धिक विकास कसा होतो ते आपण पाहूया। बुद्धी विकासातील महत्त्वाची अवस्था म्हणजे ही आपली उत्तर बाल्यावस्था। लक्षात ठेवा, यामध्ये मेंदूचा विकास जवळजवळ 80% झालेला असतो। प्रश्न तुम्हाला येऊ शकतो, कोणत्या अवस्थेमध्ये मेंदूचा विकास 80% झालेला असतो? तुम्हाला पर्याय दिला असेल, पूर्व बाल्यावस्था, उत्तर बाल्यावस्था, त्यानंतर किशोरावस्था। किशोरावस्था आणि उत्तर बाल्यावस्था म्हणजे पर्याय हा एकच आहे, तुम्ही लक्षात ठेवा। त्यानंतर शालेय वातावरणामध्ये बराचसाच वेळ असल्याने अनुभवाचे क्षेत्र त्याचं हे विस्तारते। म्हणजे हा बालक वय वर्ष 6 ते 12 याच्यामध्ये जास्तीत जास्त वेळ त्याचा हा शाळेमध्ये जात असतो, त्यामुळे त्याचं अनुभवाचं क्षेत्र हे विस्तारलं जातं। त्यानंतर शिक्षक व्यक्तिमत्वाचा त्याच्यावर प्रभाव पडत असतो। शिक्षकांचा ते आदरभाव करायला लागतो, आदर्श व्यक्ती म्हणून जे शिक्षकांच्याकडे पाहू लागतं। त्यानंतर नवनवीन गोष्टी शिकत राहणे, बुद्धीला चालना देणारे प्रश्न सोडवणे, कोडी सोडवणे, कूट प्रश्न सोडवणे असे ते तार्किक क्षमता विकसित या कालखंडामध्ये होत असतात। त्यानंतर सामाजिक विकास। सामाजिक विकास म्हणजे काय, यांचं हे टोळी वय असतं, त्यामुळे टोळी करून राहणं त्यांना या कालखंडामध्ये जास्त कल असतो। टोळी करून राहणं ते जास्त पसंत करतात। पालकांची ते आज्ञा पाळतात। सहकार वृत्ती त्यांच्यामध्ये विकसित झालेली असते। हे झालं आपला उत्तर बाल्यावस्थेचा पूर्ण शारीरिक, भावनिक, बौद्धिक आणि सामाजिक विकास आपण पाहिला। आता सर्वात महत्त्वाची अवस्था म्हणजे पौगंड अवस्था। याचा कालावधी किती आहे, 12 ते 14 वर्ष। या विकासातील अवस्था रूट या मानसशास्त्राने एक व्याख्या लिहिली आहे पहा। तुम्हाला प्रश्न पण विचारू शकतो या व्याख्येवर, त्यामुळे व्याख्या तुम्ही नीट ऐका। विकासातील ही अशी अवस्था ज्यामध्ये लैंगिक यंत्रणा परिपक्व होते आणि जनन क्षमता प्राप्त होते, तसेच शरीराच्या वाढीत आणि मानसशास्त्रीय दृष्टिकोनात बदल होतो। कोण सांगितली ही व्याख्या, रूट या मानसशास्त्राने सांगितलेली आहे। प्रश्न पडलेला आहे टीईटीला, त्यामुळे ही व्याख्या तुम्ही नीट लक्षात ठेवा। रूट यांनी सांगितलेली पौगंड अवस्थेची ही व्याख्या। यामध्ये मुलींचे सरासरी पौगंड प्राप्तीचे वय यामध्ये किती 13 वर्ष असतं आणि मुलांचे वय वर्ष 14 यामध्ये घेतलेलं असतं। आता पौगंड अवस्थेमध्ये शारीरिक विकास कशा पद्धतीने होतो ते आपण पाहू। शारीरिक विकासामध्ये सर्व अवयवांची वाढी झपाट्याने होत असते। मुलींमध्ये स्त्री सुलभ लक्षणे आणि मुलांमध्ये पुरुष सुलभ लक्षणेही दिसू लागतात। त्यानंतर भावनिक विकास, बुद्धीला जे पटेल तेच हे वयोगट या स्वीकारतात। जे पटते आपल्या बुद्धीला तेच हा वयोगट स्वीकारत असतो। त्यानंतर भावनेच्या भरात जाऊन निर्णय घेण्याची क्षमता याच्यामध्ये असते। त्यानंतर चुकीचे मार्गदर्शन झाले तर ते वाईट मार्गाला पण लागू शकतात। त्यानंतर बंडखोर बनतात, क्रोध, ईर्ष्या, चिंता इत्यादी गुण या भावनिक विकासामध्ये त्यांचं या पौगंड अवस्थेत झालेलं असतं। बौद्धिक विकास, बौद्धिक विकासामध्ये समस्या सोडवण्याची क्षमता त्यांच्यामध्ये विकसित झालेली असते। धर्माचा पगडा नसतो, म्हणजे जाती धर्माचे नियम त्यांना ते मान्य नसतात, चालीरीती मान्य नसतात, काहीतरी वेगळं करण्याच्या त्या तयारीमध्ये असतात। त्यानंतर तार्किक चिंतन, विचारशक्ती, एकाग्रता यांच्यामध्ये पण ह्यांची वाढ झालेली असते। त्यानंतर आता सामाजिक विकास, सामाजिक विकासामध्ये नीती नियमांचा पगडा त्यांना तो
जाचक वाढतो, म्हणजे समाजाने जी काही जातीमध्ये नीती नियम घालून दिलेले आहेत, वेगवेगळे नियम असतील ते जाचक वाटू लागतात. त्यानंतर एकाकीपणा वाढीस लागतो. काही मुलं हे फक्त एकलकोंडी होतात पहा या वयोगटामध्ये, त्यामुळे एकाकीपणा त्यांच्यामध्ये वाढीस लागतो. त्यांची मैत्री ही स्थिर स्वरूपाची असते. त्यानंतर आक्रमक प्रवृत्तीमुळेही या वयोगटातील मुले ही बाल गुन्हेगारीला बळी पडतात. ही झाली पौगंडावस्था. सगळ्या अवस्था तुम्ही नीट लक्षात ठेवा. सर्वात महत्त्वाची अवस्था ती म्हणजे कुमारावस्था. याच्यावर पण प्रश्न भरपूर पडलेले आहेत, गोंधळ जाण्यासारखे प्रश्न असतात. त्यामुळे बाल्यावस्था आणि कुमारावस्था याच्यामध्ये गोंधळ होतो. त्यामुळं किमान शैशवावस्था, बाल्यावस्था, कुमारावस्था आणि आपल्या ही प्रौढावस्था या चार तुम्ही जर नीट व्यवस्थित लक्षात ठेवला, किंवा 3 जरी केला तर तुम्हाला पैकीचे पैकी मार्क मिळतात. त्यामुळे तुम्ही नीट या अवस्था लक्षात ठेवा. मी चांगल्या पद्धतीने तुम्हाला देण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्यामुळे तुम्ही नीट पहा. कुमारावस्थेचा कालावधी येतो तो म्हणजे वय वर्ष 14 ते 21 वर्ष. यामध्ये पण 2 भाग पडतात. पहिला भाग म्हणजे पूर्व कुमारावस्था, वय वर्ष 14 ते 16, आणि दुसरी अवस्था ती म्हणजे उत्तर कुमारावस्था, वय वर्ष 16 ते 21 पर्यंत. आता तुम्हाला पूर्व अवस्थेच्या कालखंडालाच काय म्हटलं जातं? टीन एज. टीन एज कधी म्हटलं जातं, कोणत्या कालखंडाला म्हटलं जातं, हा प्रश्न. पूर्व कुमारावस्थेलाच काय म्हटलं जातं? टीन एज असं म्हटलं जातं. लॅटिन भाषेतील ॲडोल्सेस या शब्दापासून ॲडोलेसन्स ही संज्ञा वापरात आलेली आहे. कोणत्या लॅटिन भाषेतून ॲडोलेसन्स हा शब्द वापरात आलेला आहे, हा प्रश्न पण होऊ शकतो. त्यामुळे तुम्ही ती लक्षात ठेवा. आणि ॲडोलेस्कर म्हणजेच काय, याचा अर्थच काय, परिपक्व होणे, चांगली वाढ होणे असा या दृष्टिकोनातून घेतलेला आहे. उत्तर कुमारावस्थेच्या कालखंडाला काय म्हटलं जातं? संघर्षाचा काळ म्हटलं जातं. तणाव वादळाचा काळ कोणी म्हटलंय परत? स्टॉबेरो. स्टॉबेरो या शास्त्रज्ञांनी या उत्तर कुमारावस्थेला तणाव आणि वादळाचा काळ म्हटलेला आहे. गेल्या वेळी रूट यांची व्याख्या पाहिली, आता ही स्टॉबेरो यांनी काय म्हटलेलं आहे? तणाव आणि वादळाचा काळ. नीट एक एक गोष्टी तुम्ही नोट डाऊन करा. त्यामुळे तुम्हाला हमखास कोणत्याही पद्धतीने प्रश्न विचारला तरी उत्तर तुम्हाला हे आलंच पाहिजे. भावनिक अशांततेचा कालखंड म्हणजेच ही कुमारावस्था. भावनिक अशांततेचा कालखंड कशाला म्हटलं जातं? मला पर्याय दिले जातात, मला ते निवडायचं असतं. समोर तुम्हाला त्यामध्ये कुमारावस्थेमध्ये बालकांचा कसा विकास होतो? शारीरिक, भावनिक, बौद्धिक आणि सामाजिक ते आपण पाहू. सर्वात पहिला म्हणजे शारीरिक विकास. शारीरिक विकासामध्ये मुलांपेक्षा मुलींची वाढ ही जलद होत असते. शारीरिक बदल होतात. शरीराचे विविध भाग हे प्रमाणबद्ध होत असतात. मुलांच्या आवाजाची घनता वाढते, आवाजामध्ये बदल होतो. मुलींच्या मध्ये काय, अभिरुचीमध्ये हा बदल घडत असतो. त्यानंतर मुला-मुलींच्या मध्ये तारुण्य पिटिका या चेहऱ्यावर येतात. हा शारीरिक बदल झाला. भावनिक बदल म्हणजेच काय, या वयामध्ये विरुद्धलिंगी आकर्षणाचं वेळ लागतो. त्यानंतर किंवा विरुद्धलिंगी आकर्षण होत असतं. त्यानंतर अहंभाव विकसित होत असतो. मुले स्वैर वागतात. तसेच मुला-मुली ही कल्पना विश्वात आपले जीवन विश्वामध्ये रमण्यात लागतात. दिवास्वप्न ते पाहू लागतात. त्यानंतर खेळ, व्यायाम, काम, हसणे, रडणे, नटणे इत्यादी भावनिक शक्तीला या कालखंडामध्ये वाढते आपली रूढी करून देत असतात. त्यानंतर या कुमारावस्थेचा आता आपण पाहूया बौद्धिक विकास कशा पद्धतीने होतो. या कुमारावस्थेच्या कालखंडाला काय म्हटलेलं आहे? संक्रमणाचा कालखंड. म्हणजेच काय, त्याला काय समस्या असतात. काय नेमकं केलं पाहिजे हे मुलांना समजत नाही. त्यामुळे हा संक्रमणाचा कालखंड, समस्या अवस्था पण याला म्हटलं जातं. ज्ञानात्मक विकासाच्या दृष्टीने ही अवस्था महत्वाची आहे. बुद्धीला पटेल तीच प्रवृत्ती या कालखंडातील ही बालके करत असतात. त्यानंतर सामाजिक विकास. सामाजिक विकासामध्ये मुले हे प्रथांना विरोध करतात. जाचकाठी ते मान्य करत नाही, समाज मान्य कृती करू लागतात. त्यानंतर आकर्षक कपडे घालणे, मुलींच्या मध्ये सौंदर्य प्रसाधने वापरणे याकडे अधिक कल होत असतो. त्यानंतर मित्रमंडळीमध्ये गप्पा गोष्टी करणे, गटाशी एकनिष्ठ राहणे हे त्यांना आवडत असतं. आत्मविश्वासपूर्वक कृती करणे अशा पद्धतीने त्यांचा हा सामाजिक विकास होत असतो. तुम्ही पाहिलं कुमारावस्था अशा पद्धतीने त्यांचा हा विकास होत असतो. त्यानंतर आपली पुढची अवस्था म्हणजे प्रौढावस्था. आता प्रौढावस्थामध्ये पण वय वर्ष 21 ते 40 वर्ष ही पूर्व प्रौढावस्था आणि 40 ते 60 वर्ष ही उत्तर प्रौढावस्था. प्रत्येक गोष्टी तुम्ही नीट पहा, प्रत्येकाचा वयाचा कालखंड पहा आणि तुम्ही ते नीट लक्षात ठेवा. ॲडल्ट ही संज्ञा लॅटिन भाषेतून घेण्यात आलेली आहे. तरुणावस्थेत जीवनातील स्थिर
स्थिरवण्याचा कालखंड म्हणजेच ही प्रौढावस्था. म्हणजे तरुण आता आपल्या जीवनामध्ये स्थिरस्थावर होण्याचा कालखंड म्हणजेच ही आपली प्रौढावस्था. वय वर्ष 25 ते 40 पर्यंत त्याचं आपलं करिअर सेटिंग करून प्रजोड उत्पादनाचा कालखंड म्हणजेच ही आपली प्रौढावस्था असते. इथून पुढचा मार्ग त्याचा हा नंतर वृद्ध प्रौढावस्थाकडे लागतो आणि हळूहळू ही वृद्धावस्थाकडे ते कालखंड झुकत जातो. त्यानंतर पुढचा अवस्था म्हणजे आपली ही वृद्धावस्था. आयुष्याचा सरता काल म्हणजेच ही वृद्धावस्था. वय वर्ष 60 हे वर्ष मध्यम वय व म्हातारपण यामधील सीमावर्ष म्हणून पाहिलं जातं. कोणतं वय वर्ष हे मध्यम वय आणि म्हातारपण यामधील कालखंड म्हणून पाहिलं जातं? वय वर्ष 60 हे नीट लक्षात ठेवा. 60 ते 70 वर्ष म्हणजे आपली वृद्धावस्था आणि 70 ते मरेपर्यंतची ही आपली उत्तर वृद्धावस्था. ह्या झाल्या आपल्या अवस्था. व्हिडिओ खूप मोठा होणार आहे त्यामुळे या व्हिडिओमध्ये 2 भाग करणार आहे आपण. फक्त अवस्था झाल्या. इथून पुढच्या व्हिडिओमध्ये विकासाचे तत्वे आणि त्याच्यावरचे नेमके कशा पद्धतीचे प्रश्न असतात तो आपण पुढील